मावळमध्ये भात लागवडीला वेग आलेला आहे। दमदार पावसामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळतंय। मावळ तालुक्यात यंदा 12,500 हेक्टर क्षेत्रावर इंद्रायणी भाताची लागवड होतीये। मुसळधार पावसामुळे भात खाचरे पुन्हा पाण्याने भरलेली आहेत, तर शेतकरी चिखलात उतरून जोमाने लागवडीच्या कामामध्ये व्यस्त दिसतोय। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी। मावळ तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर आता वेग आलेला आहे ते शेतीच्या सर्व कामांसाठी। मावळ तालुका खरं तर इंद्रायणी भाताचा आगार म्हणून ओळखला जातो। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इंद्रायणी भात येत असतो आणि त्याचीच लगबग जी आहे ती देखील सध्या आपल्याला मावळ तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे। मावळ तालुक्यामध्ये सध्या भात लावणीचं काम जे आहे ते प्रगतीपथावर देखील असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक भात खाचरांमध्ये हे शेतकरी जे आहेत ते या भात खाचरांमध्ये उतरून या ठिकाणी ही भात रोपं काढायचं जे आहे ते त्यांचं सध्या काम सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर पाहायला गेलं तर ही अशा प्रकारची ही भात रोपं जी आहेत ही भात रोपं पहिले उगवली जातात आणि त्यानंतर याची लागवड जी आहे ती शेतामध्ये केली जाते आणि हीच रोपं काढण्याचं काम जे आहे ते सध्या मोठ्या प्रमाणात मावळ तालुक्यामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीतच जर पाहिलं मावळच्या रस्त्यावरून जाताना आता इंद्रायणी तांदळाचा हा सुगंध जो आहे तो देखील दरवळताना पाहायला मिळतोय। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ।